नमस्कार भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो. आजचा ब्लॉग मित्रांनो लई दिवसातून शूट करतोय मी आणि आजचा ब्लॉग आपला स्टार्ट होतोय डोंबिवलीतून आपला मुलुंड प्रवास असणार आहे मित्रांनो. डोंबिवलीतून मुलुंड प्रवासामध्ये आपण बघू शकतो आता मी मोठ्या गावच्या ब्रिजला आहे. मोठ्या गावच्या ब्रिजवरून आपण जाणार आहे. डायरेक्ट मोठ्या गावच्या ब्रिजवरून ब्लॉग स्टार्ट केला आपण. आणि आज ब्लॉग बनवायचं कारण असं काही नाही, ब्लॉग आपण असं शूट करतोय मित्रांनो. म्हणजे लई दिवस झाले ब्लॉग काय शूट केला नव्हता, काहीच नव्हतं. एवढ्या दिवसानंतर म्हणजे ब्लॉग शूट करावा आपण. ब्लॉग शूट केलाच पाहिजे मित्रांनो. तसं जरा थोडंसं एन्जॉय राहतं नाही का ब्लॉग शूट केल्यावर. हे काय असं मजा नाही तर काय. एवढा दिवस ब्लॉग शूट केला नव्हता, काय नव्हतं. आपण कॅमेरा सेट करून घेऊ एकदम मस्त पद्धतशीर. आणि तुम्ही बघू शकता नाही का आता मी इथं डोंबिवलीच्या मोठ्या गावच्या ब्रिजला आहे. व्ह्यू एकदम तगडा आहे इथं बाहेर नाही का. खतरनाक व्ह्यू आहे डायरेक्ट. व्ह्यू एकदम तगडा आहे, विषय नाही डायरेक्ट. आता आपण निघूया मित्रांनो. कल्याणवरून गाडी भरली आपण. ब्लॉग डायरेक्ट आपण इथून स्टार्ट केलेलं आहे. तुम्हाला मी आजच्या प्रवासात आपले काय काय प्रॉब्लेम येतात ना गाडीवाल्याला, टेम्पोवाल्याला काय प्रॉब्लेम येतात मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे किती लोक त्रास देऊ शकतात, काय होऊ शकतं ते सगळं तुम्हाला मी नाही का शूट करून दाखवतो. आणि असे नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा मित्रांनो. नाही तर काय ब्लॉग दिसणार नाही तुम्हाला. बेल आयकॉनला पण टच करा, घंटी वाजवा ट्युनिंगमध्ये. चला आता मित्रांनो जाऊ हळूहळू आणि बघूया पुढं काय होतंय काय नाही होत नाही का. तुम्हाला मी सगळं कॅमेरात कैद करून दाखवणार आहे. आणि चला दिसतोय आता इथे पुढं काय काचा बिचा लावलेलं आहे आपण, त्याचं काही इश्यू नाही. मित्रांनो पाहू शकता आता आपण आहे ना मानकुली क्रॉस करून पुढे आलेलो आहे. विषय नाही का कॅमेरे काही सेट व्हायना झाले आपल्या स्टँडला. आपलं स्टँड हालत आहे गाडी काही मजबूत सेट व्हायना झाले भाऊ. आणि काय नाही आतापर्यंत तरी काही प्रॉब्लेम आलेला नाही. आता मानकुली क्रॉस करून आपण पुढे आलेलो आहे. थोडे रिक्षावाले तर आज त्याच्यात नाही का खेळायला एवढे असं मध्ये आधी दुसरी ठीक आहे. तेवढं तर चालूच राहणार नाही का. मुंबई बोललं तर थोडंफार असं. बाकी एकदम प्रवास सुंदर चालू आहे. गाणे बिणे लावून टाकली आणि व्ह्यू एकदम क्वालिटी नाही का. मग एकदम व्ह्यू क्वालिटी होता आपला मोठ्या होता ब्रिज. जसा क्रॉस केला तसा एकदम क्वालिटी व्ह्यू. क्वालिटी म्हणजे एकदम नादनी डायरेक्ट तिकडे. एवढं खतरनाक नाही. कॅमेरा आपला हलवत होते तुम्ही या का हाताने कॅमेरा पकडेले आणि का हाताने मोबाईल ते सगळे शॉर्टच आहे. पण ठीक आहे काही नाही. ब्लॉग आपण बनवतोय तरी पण बनवायचा आहे. ब्लॉग बनवूनच राहणार काही बघ हातात तर कॅमेरा काही मजा नाही. आता इथं आहे का आपण मोठ्या गावच्या आता मानकुलीच्या पुढे निघले. मला असं वाटते पुढं ट्रॅफिक असेल पण काही अंदाज नाही. ट्रॅफिक 100% राहिलंच पाहिजे. सकाळी थोडं ट्रॅफिक असतंच नाही का. आणि ट्रॅफिकशिवाय मजा नाही हो गाडी चालवायला यायला. ट्रॅफिक असतं थोडं कसं जरा याला जात त्याला जात, याला तिकडून बोल मजा जरा ड्रायव्हिंग क्षेत्रात ट्रॅफिकशिवाय मजा नाही. दिसतंच मोकळ्या रोडला चालायला काही त्याला काही ड्रायव्हर म्हणतात का जरा. हे बघा तुम्हाला ट्रॅफिक हे घ्या. हे मजबूत ट्रॅफिक का नाही क्वालिटी हो. मुंबई म्हटलं काही विषय नाही.
आहे डायरेक्ट लाईन 2 किलोमीटरची. कसं चाललंय सुपर केअरिंग. जाऊ दे बाबा, विषयच नाही. डायरेक्ट 2 किलोमीटरची लाईन आहे ट्रॅफिकची. आपल्या नाद नाही हो डायरेक्ट इकडे मानकुलीचं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं ना, मानकुलीवरून तर याच्यापर्यंत ट्रॅफिकचा विषय नाही. डायरेक्ट एवढं भयानक ट्रॅफिक असतं ना, नादच निघूला डायरेक्ट. सीट बेल्ट वापरा, अपघात टाळा. फायनली गायचं आपण आता ठाण्यामध्ये समजा नाही का, ठाण्याचं थोडं मागे आता इथून पुढं आपल्याला 100% सिटी बेल्ट वापरायलाच लागत. तर आपल्या गाडी फाईन ऑलरेडी आहेच आहे. 14,000 आहे गाडीवर. अजून वाढून काय मतलब नाही आपलं, ते कधी ना कधी फाईन भरणंच आहे. त्यामुळे लावून घेऊ नाही का, ठाण्यापर्यंत आपण कधीच सीट बेल्ट लावलेलं नाही आणि आपल्याला कधी गरजच नाही पडली सीट बेल्ट लावायची. कारण 90% पोलीस सगळे आपलेच ना. पोलीस काय आपलेच नाही, आपले काही नातेवाईक नाही. पोलीस लोक बरेचसे समजून घ्यायचे टेम्पोवाल्यांना, जाऊ दे असं भरपूर समजून घेणार आहे. त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. आणि आता ठाण्याच्या पुढं थोडं कसं बस भले आहे ओळखीचे पोलीस, पण नको काय करायचं का, सीट बेल्ट लावलं तर आपल्या सेफ्टीसाठी सगळ्या गोष्टी आपल्यासाठी काढलं. एवढं सरकारने आपल्यासाठीच काढले नाही का, एवढं काही विषय नाही. तर आपण 100% सीट बेल्ट लावून घेऊ. सीट बेल्ट लावायचं काही वेगळे नाही लावून बसू मस्त बस करू आपण आरामात.
बघू शकता तुम्ही. आता मी डायरेक्ट पोचलो इथं कंपनीच्या गेटवरती. इथं हे सिक्युरिटी जरा टाईट आहे नाही का. केलकर कंपनीची सिक्युरिटी पहिल्यापासून टाईट आहे. मोबाईल सगळा जमा, आणि मोबाईल जमा केल्यामुळे काही विषय नसतो इथं. आतलं काही शूटिंग घेता येणार नाही मला. आता इथं मोबाईल जमा करून मी बिलं आता पहिली गाडीची एंट्री करायला लागेल, नंतर सगळ्या गोष्टी गाडीचं काम चालू आहे. बिलं जमा करतो, मोबाईल जमा करून टाकतो. मित्रांनो आता गाडी खाली करून मस्त कंपनीच्या बाहेर येऊन बसले आता निवांतमध्ये. आणि हा ब्लॉग आपण इथंच संपवतोय नाही का. आणि असे नवीन ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला टच करा आणि घंटी दाबा. चला बाय बाय गाईज.